ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूर मर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। नमस्ते देवदेवेश तेजो रासे जगत्पते क्रियामानमया पूजा ग्रहान सूर सत्तमा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समान्विते भवभयसायिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते। रोगान शेषान महिषी दुष्टा वृष्टा तु कामान सकलान भीष्टान त्वामाश्रितान विपन्नराना त्वामाश्रितः पर्यन्ति सर्वबाधः परशमन्त्री लोके शाक्लेश्वरी एवं तोया कार्यस्मदेर्विनाशनम् या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुश्री भगवान की जय। संत शिवचरण महाराज की जय। संत सुरदास महाराज की जय। अजेर घरेर वास्तुशांतीनिमित्त सारी गावे जमेवे आणि भक्तपारायण भजनी मंडळ सारी सगाश्य इष्टमित्र गणगोत शिवेन आपण आज वास्तुशांतीनिमित्त शिवेन आपण शामिल होगे करता दर्श परिश्रमाच्या रूपाना हरिही पाप कहू वेद पुराणा एक बेगेर जीवनीमयी ही भेटगाठी ही न आवश्यक करता भगवान परमात्मा कसं शास्त्रीय घेतले अधिष्ठातू मर्त्य नैमित्तिक आणि नित्यदेव। अधिष्ठातू म्हणजे ग्रामदेवता गृहदेवता वास्तुदेवता वगैरे जोपर्यंत घर जोपर्यंत अधिष्ठातू म्हणजे ग्रामदेवता जोपर्यंत मंदिर रच हनुमान मंदिर गाम्यान रच एका जर मंदिर जर एक तर भीत पडगी मंदिरेची शोभा सरे जावचं जू ते घरे वास्तुमय जर आपण घरेमय जर घर जर मोड नाके घरे शोभा सरे जावचं दोन वास्तुदेवता ग्रह देवता स्वाचार्य शास्त्र मान्यताचं मर्त्य नित्यदेव कोणाचं सूर्य शक्ती गणेश शंकर आणि विष्णू नित्य तीन शास्त्रेमा देव पंचायतन काही कसं देव पंचायतन देवपंचायतन आजेरे वास्तु निमित्त कुलम पवित्र जननी हा कर्तार्था वसुंधरा पुण्यवती चिते अजेरे वास्तुन या श्रिया स्वयं सुकृती नाम भवनेषु लक्ष्म्या पापात्म नामं कर्तव्या हृदयेषु बुद्धिया सदा सतं कुलजनम प्रभवस्ते लज्जां नत्वां नतात्म परिपाले देवी विश्वमयी शेषानुपे दिवास करवा आज की जगदंबा जगद्गुरु संत सेवालाल महाराज राष्ट्रीय योगी श्री संत ईश्वर शिव बापू करपाती अजेरिय घरेन शुभाशीर्वाद आणि भगवान परमात्मा जीवने देखो ज्याकडे दिव्यताचा देव ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव जो सर्वांना तो सर्व देतो तो देव जे आपल्याला सारी वातच उपमुळचं देवचं उपमुळचं ईश्वर शिव भगवान तो भगवान
परमात्मा आपण दीव म्हणजे धातू, जे दीव धातू म्हणजे भगवान परमात्मा कसं जसो 12 आदित्य 11 रुद्र 8 अष्टवसु दी अश्विनी कुमार तर शेर बेरीज भगवान परमात्मा घेतलो हे सारे देव वास्तु शांती निमित्त 12 आदित्य 11 रुद्र 8 अष्टवसु दी अश्विनी कुमार हे शेर बेरीज लगाओ शेर बेरीज किती होतं 33 तो आजेर ये वास्तु शांती निमित्त ये 33 प्रकारे देव हे घरे मग भगवान परमात्मा जो हिंदू धर्म में आपण 33 कोटी देव मानाचा जो आजेरी 33 कोटी देव जो 12 आदित्य रुद्र 8 अष्टवसु जी अश्विनी कुमार हे शेर बेरीज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबा आहे मोहिमाव हे रुद्रादितांचे मिळावे वसुवान साध्ये आगवे अश्विनी देव विश्व देव विभवे वायू हे जी करताळी अजर वास्तून शुभाशुभा ते विनंती कोण गजानन हरी विनंती एकादशी पर्व काळ आहे एकादशी वास्तु शांती काळ म्हणजे एक शुभ पुण्य काळाचं पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ किंवा एकादशीचा व्रतधारी मी नितीन अंदेत यांच्या घरी सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी पे माझी सारी पर्व काळ म्हणजे एकादशी धन्य व्रत काळ ही एकादशी पूजा उपवास जागरणेची पण आपण काय करायचा एकादशी निमित्त करायचा किलो किलो खावायचा एकादशी निमित्त करायचा कोणी एकादशी करेल नाही दापण पाठी खावस एकादशी महत्व 15 दिवसात एक एकादशी कानक रशीवर तो जरा काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या निशे धन घेशी एखादी मग काय करायचं एकादशी निमित्त करायचं फराळाच्या निशे धन घेशी म्हणजे फराळ्या ओढण्यार भागे समज एवढी एकादशी धन काय करायचं किलो किलो खावस ओढण्यार भागे समज कधी कधी एकादशी निमित्त पण एकादशी महत्वाचं अल्पाहार म्हणजे फळाहार वन महत्व वन धन्यव्रत काळी एकादशी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी 11व्या अध्यायात घेतो आता यावरी एकादशी कथा आहे दोहिरसी जेत पार्था विश्वभेटी होईल भेटी बापू घेतो सोमवार करो एकादशी घर भेटी जावंच काशी संत शिवचरण बापू वंदन देखो सोमवार करो एकादशी एक जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी जे एकादशी नेम केली प्रेत म्हणजे मरे मरे मग समान सकत कलियुग अनुकरण शास्त्र केलेचं करताय बापूजी सुद्धा केले सोमवार करो एकादशी घर भेटूए जावच काशी अन्नम भुक्तम यत पापम जातम पंचदशम दिले एकादशी उपवासेन तत्व सर्व विलय भवेत अन्न एखादी मग भुके निमित्त करत उपाशी अर्थ काय होत उप अधिक वास उप अधिक वास उप म्हणजे जवळ वास म्हणजे
देवाच्या जवळ राहणे खूप म्हणजे बापूरकडे रेऊ व शंकरकडे रेऊ देवाकडे रेऊ म्हणजे खूप अधिक वास म्हणजे जवळ राहणे. भगवान परमात्मा धन्य व्रत काळी एकादशी आणि पूजा उपवास जागरणेची करताना संत शिवचरण बापू घेतो सोमवार करो एकादशी मानव देह मळ दुरी मिळ जिरे करता देव तळमळ यमधुतेरी तुट जाव फासी घर भेटूये जावच काशी कर्म जरा म्हणतो किस्मत मग क्या दाशी बनवतासी कर्म जसो कर्म कर्या बापू केतनो जशी करणी करियो हरिरी वसो झुकायो दामर कर्म प्रधान विश्व करी राखा जो जसं करी सो तसं भल चाका कर्म कथाई बापूजी केरेच कर्म आचे करो कर्म प्रधान कर्म तेरी आचे तो किस्मत तेरी दासी है अगर दिल तेरा सापे तो घर में मथुरा काशी कर्म आचे तो किस्मत और दाशीरच किस्मत दासी म्हणे तो घरे मत मथुरा काशीरच काशीन तयार करत छे पण वसो कर्म करू लागस करताना बापूजी केरेच आपण अंबारीचा कर संत श्रमण प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी किस भी धबड़ाई मारो मारी संत धरू मारे ती भारी वो कारण करो मा पूजावरी सामरणो मा वाते संत धमारो मथुनी दया धर्म करत जो नेम अन्न धन पडे निरे कम शिव केरो करा एकादशी घर भेटूये जावच काशी बापू घेतो दया धर्म जीवने मानता दया धर्म करो दया धर्म का मूले पाप मूल अभिमान तुलसी दया न झाड़िए जबलग घट में प्राण जोपर्यंत घटे में प्राण तोपर्यंत जीवे जीवे मग क्या दया करो करून बापू घेतो करतानी सत दया धर्म लिंता एकणे तिरेजो आणि मोठी वायनं शरण जाजो आणि भवसागर तरजो ती बापू शिवालाल महाराज बोल हे संत ईश्वरशिव बापूजी आमलेमलाय करताना आपल्यानं ही खरो काही परमार्थ आपल्याला कळो अन्यथा परमार्थ
एक म्हणती आत्मा सगुण, एक म्हणती आत्मा निर्गुण, एक म्हणती वेगळी गुण. सगुण निर्गुण परमात्मा, सगुण निर्गुण परमात्माचं तो परमात्मानं आपल्याला जाणे करता सद्गुरु संत ईश्वर शिव बापूर उपकारचं. बापूर उपकारचं करताना परोपकार वचन मन काया संत सहज स्वभाव खगराया. तैसे काया वाचा मने प्राणे साधू वाढाला उपकार करणे. आपुले परावी म्हणो नेने उपकार करणे सर्वांशी. करताना बापूजी उपकारचं सारी जगे मा भरमा भारावे सारी जगे मा भरमा भारावे कोई कथम पूजू पीरा पीरे ना चेंडकी एंडकी देवीन पूजू चेंडी शेती भारी र चतुर सिंगिरो गड धोकी आयो तुळजापुरेन जाळूर. शिवप्रकटी बापू केदनो ई करू करू कलाकार भारी करू कर कर भारी उमर गमायो सारी गुरु ईश्वर सिंह बाबा केरो सांभळो गोरो मारी. बापू कहते मार जर सांभळ्यो मार जर बचन चाल्यो तो तुम्हारो उद्धार. रगे तो बाबा देन भूल गए तो बर्बाद है. करताय संतेन ध्यान करो, बापून ध्यान करो. करताय संतेर उपकारचं करताय बापूजी कसं मारो काम करवाय ना मारो आशीर्वाद. तो बापू काम करतो बापूरो आशीर्वाद. बापूंचा विरोध जावचं बापूंचं निंदा करायचं. हरिहर निंदा सुनई जे काना पाप होई गोघात समाना. हरिभक्त निंदा किदे संत महात्मा निंदा किदे नरकेमध्ये जावं लागलं. रोरो नाम्या नरकेमध्ये जावं लागलं. अशी केमते संतेती जो हिमुकरे म्हणून नरकेरी निशाने तर मन सुसेवा करलो अंत लगाओ धोळी र. बापू केदनो अंत करणे ती मग धोळी लगाओ अंत करणे ती ध्यान करो तो तनन महाबादी आवाज रकडू. करताय संत संत चरित्र परोपकार करायचं. समुद्र नदी नवे पेगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसा त्यासारखी. जगे मग संत जसो समुद्रान कराई नदीला समजलो महादेवर पिंडे ना एखादी मूर्तीनं देवर मूर्तीनं म्हणून खरी भाटानं समजलो. आणि जगे माई संतेनं सर्वसामान्य मंक्यानं न समजलो. संत हे सर्वसामान्य देवते संत. कारण संत कशाचं देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतचे रथ संताविना प्राप्ती नाही यायची वेद देती गोवाई. संतेशिवाय देवर प्राप्ती छेनी हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. देवर जर प्राप्ती करले म्हणतो संतेर चरण पकडणं गरजेचं सज्जनो. करताय जसो जीवतो वाक्य करणात मरता हे भूमी भारभूत. जीवतो वाक्य करणात मरता हे भूमी भारभूत. जसो जीव आपण जीवने मानताय जर आपण भगवान परमात्मा जर नाम न लिदे बाडे खलबहू चोर जुवारा जे लंपट पर धन परदारा मानवू नाही मातु पितु देवा साधुन सन करवावई सेवा जिनके यहाँ चरण भवानी ते निशिचर जानेऊ सब प्राणी. बाडे खल म्हणजे पापी दुष्ट राक्षसी प्रवृत्ती नर मानव नर पशु नर आणि राक्षसी नर असे तीन नरच करताय. बापूजी केल्याचं भगवान परमात्मा भजन सोपे वर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. सोपे वर भगवान परमात्मा केलो राम भजन दिनो कमलमुख हरी भजन दिनो सोपो
रतयते भागवतम कहते कृत्य यद ध्यायतो विष्णु तीर्थयामी यज्ञमुखे द्वापारे परिचर्याना कलोतधरी कीर्तना कलियुगे भक्त पृथ्वीगेम देव प्राप्ती ध्यानेती द्वापरयुगे पूजा पाठ येती त्रेतायुगे यज्ञ येती आणि कलियुगे फक्त हरी भजन येती आणि हरी कीर्तनेच आपण उद्धार आहे प्रथम बापूजी केले तर असे संत्यार मन आसरो भारी असे संत्यार मन आसरो भारी प्राण दुचुमा आत्मा ती सारी भाई बंद कुटुंब कबिला छोडन सारी निष्काम करू चुमा भक्तीवरी आणि छोडन जगेरी आशो संत झामारे मथुनियोर गोविंद के गुण गाऊ रे मना सुख सुख हातमुळच काही होतमुळच काही आपण रात्रंदन सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया शनेक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सोयीत नेलवी कोणी सुखे करता आपण रात्रंदन तळमळ करायचा पण सुख काही मिळे नाही करताय सुख जर मिळे तो संतेर चंदेकर मिळे करताय बापूजी केले तर सुख सभी मिल जाए दुख सभी कट जाए एक गामी में कंबार गई की दो एक गामी में कंबारे गण एक कतरानी गदा येतो कंबारे गण कतरानी गदा गदा काही कर धनभर निस्ता धूड लायारो फेकेरो वर नित्यक्रम चालू गदारो हम नित्यक्रम चालू दररोज આપણે पेपर दररोज लायारो धूड लायारो आणि लांबतानी फेकेरो नित्यक्रम चालू गदारो आणि कतरारो काम काय तो निस्ता पहारा करेरो म्हणजे चोराव घेऊन चोरेन दबायो जोईरो नित्यक्रम चालू पण एकदा तो कमारे घर ही गदा काही किदो दर भर धूड लाला लांबतानी थको करतानी गई कोण गेला आपण घर जाऊ केला गदा आणि मतलब काय वो मालकी घर चोर आओगे वो आओगे चोर मालकी घर आयर बाजे मतलब कतरा आणि गदा कणकणच रह आणि कतरा मतलब कतरा काही चोर आओगे पण कतरा काही भुकरो कोण के ना चोरेन काही कतरा भुकरो कोणी पछो गदा की लागो अरे मालक सुतो तुम जागो कर नहीं किला मालक सुतो के लागो उन जागो कर जगा उन किला हम क्यों उस कतरा काही कसं गदान कसं गदा काही कसं कतराना गदा कसं कतराना की मन मालक काम येऊ की मन खुशात जो करण के जसं हकाल जसं मन लगेच जे तू तो निसा पहारा करीची निसा बेटरीची किलाव पछो कतरा काही कसं गदाना कतरा कसं गदाना की आडतने येऊ की लागो मालक म्हण बरोबर पाठीच दिनो कोणी आडतने गे चांगली भाकरी दिली नाही आडतने येऊ आज म्हण पाठीच घालो कोणी की लागो पछो कतरा काही भुके नाही पछो कतरा काही भुके नाही करता नाही પછી ગદા કઈ કશી તરી ઘાટલી ના કરકી જાગે
कशी तरी पाठी घालूच केला होतो जागा तो कर केला चोरा वगैरेच केला पण खतरा काही भुके नाही पच खतरा काम तू करच गदा कर खतरा काम तू करच गदा गदा काही करायचं जोरे आळला गदा काही करायचं जोरे आळला गदा जोरे आळला ती वर आवाज येते मालक जागो ये जाव मालक जागा ये जाव पण चोर धास जाव मालक जागो येऊ मालक आणि लगेच चोर धासू चोर लगेच धास घे आणि मालक ये ना तीन जागेर बाजू मालक देखत तो चोर चले गे पच उगीच आपण निंदेरो भंग किदो करतानी गदान यथेच्छ बदलून काढस जोरे मारत केन बदलून काढ केन गदा जो काम जर्जनच करू ज्याचे काम त्यानेच करावे नाहीतर दुःख भोगण्याची पाळी येते जिनो काम उन्नत आहे बीजो करो तो गोता काय कतरा काम कतरात करू गदार काम गदात करू असुरच जीवने मानताय असाध्य गोष्टी साध्य करे करता असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे करताना बापूजी आपल्याला केरेच लाभस बी मिले जाए माने हरि भगवे चले आए मन हरि भजने में आयो गोविंद गोविंद गावरे मन हरि भजने में आयो गो कोटी दान गणेशु काशी प्रयाग गंगायुत कल्पवास यज्ञायुत मेरु सुवर्ण दान गोविंद नाम स्मरण तुल्य सो एखादी आपण तीर्थप्राय करायचा गावडी दान करायचा पण गावडी दान करायचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं जो जर आपण येडी बापर नामे ती काशीमय गयामय प्रयागमय जर पिंडदान केले तो आपल्याला पुण्य प्राप्त होतं जीवतो वाक्य करणात मरता हे भुरी भोजनात गया या पिंड दानाश्य त्रिभी पुत्रस्य पुत्रता जसो एखादी पुत्र जिवंतपणे येडी बापेर आज्ञा पाळत एखादी बेटा येडी बापेर आज्ञा पाळत आणि आज्ञा पाळंतानी जसो मृतदार बादेम ब्राह्मणानं भोजनदच आणि याडी बापेर नामे ती गयामय पिंडदान करच उनकच गया या पिंडदानाश्य त्रिभी पुत्रस्य पुत्रता आणि पिंडदान करेल बादेम उन वसो पुत्र वसो लागच शिशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता करताय बापूजी बिनती सुनो भगवाना हमारे बिनती सुनो बापूजी केलेच घर की शोभा पुरुष पुरुष की शोभा नारी नारी की शोभा उसका पतिव्रता धर्म वरील जारा करणारा घर की शोभा पुरुष की शोभा नारी की शोभा उसका पतिव्रता धर्म उरी लज्जा रख मूड हरी हमारी बिनती सुनो धर ध्यान घरेमय शोभा पुरुषेची पुरुष शोभा ही नारी शोभा पतिव्रता धर्म बापूजी उरी लज्जा रख मूड हरी हमारी
बिनती सुनो धर ध्यान। मुख की शोभा सत्य वचन, मुख की शोभा सत्य वचन, हाथ की शोभा दान, दान की शोभा द्रव्य का होना, तुम दया कर हरि बिनती सुनो। होम की शोभा वेद मंत्र, होम की शोभा वेद मंत्र, माला की शोभा जप और ध्यान, भजन की शोभा साधु की संगति और राजा का हरि बिनती सुनो भगवान। रहे परस्परण प्रीतिन की, रहे परस्परण प्रीतिन की दूध और पानी समान, यह सब बातें जिस घर में उघाड़ा स्वर्ग हरि बिनती सुनो भगवान। शेवटकडे बापूजी केल्याचं रहे परस्परण प्रीतिन की दूध और पानी समान, ये सब बातें जिस घर में वो घर स्वर्गीय समान, हमारी बिनती सुनो जरा ध्यान। जसो राजहंस पक्षी सर्व मानस सरोवर काय करायचं, जसो दूध आणि पाणी एकत्र जावं, पण दुधेरो सेवन करत पाणी बाजू फेकायचं, जू निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळा आणि जसो सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे। राजहंस पक्षी मानस सरोवरामध्ये दूध सेवन करायचं आणि पाणी बाजू फेकायचं, जू आपल्याला काही सारलेचं आणि काही असारचं हे आपल्याला कळेल जाऊ करताना असूनही संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सता। ज्ञानेश्वर महाराज कसं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कसं भगवान परमात्मा नाम पवित्रचं, पवित्र नाम पवित्र येशू, मंगला नाम मंगलंच, देवतम देवता नाम भूता नाम एवं पिता। तो पवित्र नामी बापुरोस असं पवित्र नाम हो, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ करताना सज्जनो भगवान परमात्मा पवित्र 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 ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते करताना भगवान परमात्मा अजेर ये वास्तु शांति निमित्त ये तो अजेर ये घरेर हमारे आत्माराम थावराज जादव भास्कर थावराज जादव असे दी भाई आणि कसा बेटा एक बेटा तो असुई जाधव परिवारचं करताना ये घरेनं अपराध सहस्राणी क्रियंते आणि शिवया दासोया मिति मामत्वा शमस्म परमेश्वरी अहवानम न जानामि विसर्जनम पूजाचे ओम न जानामि शमयंता परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी यत्पूजितम मया देवी परिपूर्ण तदस्तु मे या स्त्रिया स्वयं सुकृती नाम भवनेषु लक्ष्मी हा पापात्म नामं कर्तम ध्याया ततेषु बुद्धिया सदा सतम कुलजनम प्रभवस्ते लज्जाम नत्वाम नतास्म परिपाले देवी विश्वम विश्वमय चेतन रूपी दिवास करेवा जगदंबा जगद्गुरु संत सेवालाल महाराज राष्ट्रयोगी श्री संत ईश्वर शिव बापू संत शिवचरण बापू इंदुरो के घरे न कोटि कोटि आशीर्वाद देते हुए हमारा कार्यक्रम में आता जामा पूर्ण विरामदाचा करतानी शेणेगा उचात करो तन्मन धरतेगा बापू नामलो सतसंग धारा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला से काळ दात खातो कर करा काळी सावच आणि आपण बेसावचा करतानी कोई कोई काय करायचं ता उच हात करे सुद्धा केली लाज वाटत बाई मग क्यारो पुरुष रो यात जर बाई मग जर बडबड केली तर कीर्तन जर बडबड केली यात भजन बडबड केली कीर्तन बडबड केली मिटकीड जर भगवान घालतो यात जर पाठीमागे बडबड केली पाठीमागे मिटकर जर में चले जाओ करता विचार करलो जेरजेन जीवन मानताय न धरी प्रतिष्ठा
कोणाची यम म्हणता कार्य राम लाजा जणी आता लाज करो मग कोई के मग मास्तर छू कोई के मग हेड मास्तर छू कोई के मग सरपंच छू कोई के मग कारभारी छू पटल्या छू हाणू आता जमिनी देवेकण जमिनी देव करा येवे तावडी मारले जाय झपाट मारले जाय केतय विषयाची सुख येते वाटे गोड पुढे यावगड यमदंड मरिती धोडीती तोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर बहु साल बापू केतनो यमराजा पतलो खोलो यम जबानी देलो बापू केतनो मत कर बंदाभिमानी झोटीचही जिंदगानी सोनेरी लंका रावणेरी उडी वेगीच धुडदाळेर बापू वेगीच धुडदाळेर रावणे सरी करो गर्व टिको कोण तुम्हारा हमार काय करो टिक्याळो सजनो गर्व करो मत गरीबेर घर करी खाली जरच नको नको अभिमान सोडू मी तू पण तोची सुटी करतानी की आहार नगरी ही म्हणजे बापूर नगरीच ही नगरी काही कमी जेनी ही नगरी जन बापून ध्यानात जन की आहे बिगराव बापू तू मार की आहार नगरी म्हणजे बापूर माहेर घरच आणि की आहा किमने की बापू आंगड्या धासन बिगराव वाटत तू ही सारी एकनिष्ठ भक्त हमारे की आहे पूर्ण नगर निवासी ये घरेनं कोटी कोटी राष्ट्रीय योगी श्री संत ईश्वरचे बापूर शुभ आशीर्वाद संत शिवचरण बापूरो शुभ आशीर्वाद शिवा भायरो शुभ आशीर्वाद करताना का शिवनु उजात करो याडीओ भेनो सचनो शिवने उजात करो कर्मधरिती बापूर नाम लो वाजे टाळा टाळा टाळी होय होय विनाची महापापे राशी ती केल्या होळी वाजविता टाळी ईश्वर सिंह बापूच्या नामे संत शिवचरण बापूच्या नामे उजात करो खडखड टाळी वाजवा हे राधा शिवचरण महाराज की जय संत सुरदास महाराज की जय माऊली महाराज